नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SSC HSC ट्रिक या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करतोय तर 14 इयर्स प्रिव्हियस बोर्ड एक्झाम क्वेश्चन्स आपण काय करतोय तर बघत आहेत. विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला बघायचे आहेत ते ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस या चॅप्टर मधले जे आतापर्यंत प्रिव्हियस बोर्ड एक्झाम मध्ये जे काही क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत त्यामध्ये 1, 2 मार्काचे, 3 मार्काचे अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत हे सगळे क्वेश्चन काय करायचे आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे आहेत. मग त्यामध्ये बेसिकली 1 मार्काचे क्वेश्चन कोणत्या पद्धतीने विचारण्यात आलेले आहेत आताच्या प्री एक्झाम मध्ये 14 इयर्स बोर्ड एक्झाम मध्ये, म्हणजे जे आतापर्यंत जसे बोर्ड एक्झाम चालू आहेत तसं आतापर्यंत जे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते क्वेश्चन काय करायचे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस ह्या चॅप्टर मधले काय करायचे आहेत तर क्वेश्चन आपल्याला पूर्णपणे बघायचे आहेत. त्यामध्ये स्टार्टिंगला आपण काय करूयात तर पहिल्यांदा 1 मार्क क्वेश्चन काय करूया तर आपण सुरुवातीला बघूया. त्यामध्ये 1 मार्काचे क्वेश्चन बघा, लक्षात घ्या 1 मार्काचे क्वेश्चन हे जास्तीत जास्त कुठले मध्ये एकतर MCQ मध्ये विचारतात किंवा दुसरी गोष्ट एकदम शॉर्ट नोटवरती विचारतात. मग त्यामध्ये एखाद्या डेफिनेशन वगैरे हा भाग याच्यामध्ये येत जातो, लक्षात घ्या. आता बघा 1 मार्काचे जर क्वेश्चन्स असतील तर त्यामध्ये सेंटेन्सचा आन्सर किती राहणार आहे, फक्त एका सेंटेन्समध्ये 1 ते 1.5 सेंटेन्स, त्यात 1 सेंटेन्समध्येच आन्सर होता येईल तेवढं 1 ते 2 शब्दामध्ये आन्सर असतं, लय मोठं आन्सर नसतं. बघा फर्स्टला नेम द टर्म फॉर द ट्रान्समिशन ऑफ HIV फ्रॉम प्रेग्नंट मदर टू फोएट्स, मार्च 2013 ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे. बघा नेम द टर्म फॉर द ट्रान्समिशन ऑफ HIV फ्रॉम प्रेग्नंट मदर टू फोएट्स अशा टर्मचं काय करायचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर बघूयात बघा गिव्ह एनी 2 मोड्स ऑफ ट्रान्समिशन ऑफ अमोबिएसिस, लक्षात घ्या कोणते 2 मोड्स ऑफ द ट्रान्समिशन अमोबिएसिसचे कधी विचारण्यात आलेला आहे ऑक्टोबर 2014 ला. नंतर बघूयात बघा पुढचा मेन्शन द फर्स्ट वॅक्सिन डेव्हलप्ड अगेन्स्ट एनी ह्युमन डिसीजेस जुलै 2017 ला, लक्षात घ्या मेन्शन काय मेन्शन करायचं फर्स्ट वॅक्सिन डेव्हलप्ड अगेन्स्ट एनी ह्युमन डिसीजेस, कोणत्याही ह्युमन डिसीज वरती पहिल्यांदा वॅक्सिन डेव्हलप केलेले ते काय करायचे आहे तर या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. कधी विचारण्यात आलेला प्रश्न आहे जुलै 2017 ला. नंतर बघा जुलै 2017 ला पुढचा प्रश्न एक विचारला होता या चॅप्टरवरला नेम द टाइप ऑफ टी लिम्फोसाइट विच सिक्रेट्स द परफॉरेन्स, लक्षात घ्या नेम द टाइप ऑफ टी लिम्फोसाइट विच सिक्रेट द परफॉरेन्स, त्याचं काय करायचं नाव लिहायचं आहे. कधी विचारण्यात आलेलं आहे जुलै 2017. नंतर बघूयात बघा कोकेन अल्कलॉइड इज ऑब्टेन्ड फ्रॉम डॅश डॅश प्लांट्स, लक्षात घ्या कोणत्या प्लांट पासून कोकेन अल्कलॉइड काय करतात तर तयार करण्यात येत जातं. कधी विचारला प्रश्न बघा जुलै 2018. ऑप्शन बघूयात काय काय दिलेले होते बघा मॅरिज्युना, नंतर पापावेर सोमनिफेरम, नंतर कॅनॅबिस सटायवा अँड द कोका. ह्या 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन ह्या ठिकाणी येणार आहे आणि ते ऑप्शन करेक्ट ऑप्शन जे असेल ते तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. नंतर बघूयात बघा अ पर्सन इज showing symptoms like increased BMR, heart rate, pulse rate, blood pressure and deposition of fats in eye sockets. Name the disease he is suffering from. मार्च 2019 ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे. असा एक व्यक्ती आहे त्याचे सिम्पटम्स दिलेले आहेत. मग ते सिम्पटम्स कोणते तर इन्क्रीज्ड BMR इन्क्रीज झालेला आहे. ठीक आहे. नंतर हार्ट रेट सुद्धा इन्क्रीज झालेला आहे, पल्स रेट, ब्लड प्रेशर आणि डिपॉझिशन ऑफ फॅट्स इन द आय सॉकेट, असं हे सगळे सिम्पटम्स आहेत. मग अशा सिम्पटम्स असणारा डिसीज कोणता आहे हे आपल्याला या ठिकाणी आयडेंटिफाय करायचं आहे. कधी विचारण्यात आलेला आहे तर मार्च 2019 ला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि किती मार्कासाठी अशी आतापर्यंतचे हे प्रश्न किती मार्कासाठी विचारण्यात आलेले आहेत तर ओनली 1 मार्क, 1 मार्कासाठी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आता बघूयात आपण 2 मार्काचे क्वेश्चन्स, लक्षात घ्या मित्रांनो ह्या चॅप्टरवरती 2 मार्काचे क्वेश्चन्स हे भरपूर विचारण्यात आलेले आहेत, 2 मार्क 3 मार्क. कारण आणि दुसरी गोष्ट अशा छोट्या छोट्या प्रश्नांमध्येच काय होतं तर तुमचे जे उत्तर आहेत ते उत्तर व्यवस्थित येणं गरजेचं आहे, त्याच्यानुसारच मोठ्या प्रश्नाचे उत्तर हे फायदेशीर राहतात. बघूयात बघा एक्सप्लेन एनी 2 डायरेक्ट मोड्स ऑफ
ट्रान्समिशन ऑफ द डिसीजेस. कोणतेही दोन डायरेक्ट मोड्स ट्रान्समिशन ऑफ द डिसीजचे ह्या ठिकाणी लिहायचे आहेत, विचारलेले आहेत. कधी तर ऑक्टोबर 2008ला. ठीक आहे, काय लिहायचं आहे याच्यामध्ये तर एनी टू डायरेक्ट मोड्स, कोणतेही दोन डायरेक्ट मोड्स ऑफ द ट्रान्समिशन ऑफ द डिसीज, ज्याच्यामुळं डिसीज हा काय होत जातो ट्रान्समिशन होत जातो. ठीक आहे, नंतर बघूयात बघा डिस्क्राईब इनडायरेक्ट ट्रान्समिशन ऑफ डिसीजेस इन ब्रीफ. लक्षात घ्या काय डिस्क्राईब करायचं आहे तर इनडायरेक्ट ट्रान्समिशन ऑफ डिसीज इन ब्रीफ. ब्रीफमध्ये एकदम शॉर्टमध्ये बेसिकली, कारण प्रश्न कसा विचारलाय 2 मार्कासाठी विचारलाय. मग या ठिकाणी मेन पॉईंट आपल्या मेन मुद्दे फक्त या ठिकाणी अपेक्षित आहेत. कधी विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर मार्च 2009 अँड मार्च 2011ला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. नंतर बघूयात बघा मेन्शन एनी 4 बायोलॉजिकल डिसीज कॉजिंग एजंट्स. लक्षात घ्या कोणतेही 4 बायोलॉजिकल डिसीज कॉजिंग एजंट्स काय करायचे आहेत तर या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत. कधी प्रश्न विचारण्यात आलेला आहे मार्च 2011ला. नंतर बघूयात बघा व्हॉट आर द सिम्पटम्स ऑफ द कॅन्सर. ऑक्टोबर 2008ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कॅन्सरचे सिम्पटम्स. लक्षात घ्या महत्त्वाचा प्रश्न आहे. कॅन्सरचे सिम्पटम्स किंवा एक कॅन्सरवरती पूर्ण नोट, एक क्वेश्चन तयार करा. क्वेश्चन हा कॅन्सरवरती विचारला जातो. बऱ्याच वेळेस आतापर्यंत क्वेश्चन हे कॅन्सरवरती विचारले जातात. मग त्यामध्ये डिफाईन कॅन्सर्स किंवा फंक्शन्स ऑफ द कॅन्सर्स किंवा सिम्पटम्स ऑफ द कॅन्सर्स किंवा डायग्नोसिस ऑफ द कॅन्सर असे प्रश्न त्याच्यावरती विचारले जातात. लक्षात घ्या. नंतर पुढे बघूयात बघा व्हॉट आर द सिम्पटम्स ऑफ द टायफॉइड. जसं कॅन्सरचं सिम्पटम्स विचारले त्याच पद्धतीनं ऑक्टोबर 2009ला काय विचारण्यात आलं तर व्हॉट आर द सिम्पटम्स ऑफ द टायफॉइड. टायफॉइडचे सिम्पटम्स कॅन्सरचे झाल्यानंतर किंवा टायफॉइडचे सिम्पटम्स सुद्धा काय केले तर विचारण्यात आलेत. म्हणजे लक्षात घ्या ह्या चॅप्टरवरती काय विचारण्यात येणार आहे एक तर डायग्नोसिस कोणत्या पद्धतीनं किंवा सिम्पटम्स, नंतर पुन्हा त्याच्यावरती ट्रीटमेंट, हे अशा पद्धतीचे क्वेश्चन ह्याच्यावरती असणार आहेत. त्याच पद्धतीने त्यामध्ये असणारे जे वेगवेगळ्या पद्धतीचे टेस्ट आहेत त्या टेस्ट कोणत्या पद्धतीच्या आहेत ह्या सुद्धा विचारण्यात आलेल्या आहेत. बघूयात नंतरचा पुढचा क्वेश्चन राईट अ नोट ऑन कार्सिनोजेनिक एजंट्स. कार्सिनोजेनिक एजंट म्हणजे काय त्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी एकदम शॉर्ट नोट 2 मार्काच्या पद्धतीने 2 ते 3 ओळीमध्ये बसेल एवढी नोट या ठिकाणी फक्त अपेक्षित आहे. एक 2 ते 3 पॉईंट पाहिजेत. कधी विचारण्यात आलेला प्रश्न आहे मार्च 2010ला. नंतर बघूयात बघा पुढचा क्वेश्चन राईट अ शॉर्ट नोट ऑन हायपर सेन्सिटिव्हिटी. हायपर सेन्सिटिव्हिटी वरती शॉर्ट नोट विचारलेली आहे. कधी ऑक्टोबर 2008 अँड मार्च 2011ला शॉर्ट नोट लिहायची आहे आपल्याला. कोणत्या याच्यावरती तर हायपर सेन्सिटिव्हिटी वरती आहे. नंतर बघूयात बघा डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडीज. अँटीबॉडीचं स्ट्रक्चर्स कधी विचारलंय तर मार्च 2009ला काय विचारलं तर अँटीबॉडीचं स्ट्रक्चर्स ह्या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. मग ते डिस्क्राईब करायचं आहे. नंतर बघूयात बघा स्केच अँड लेबल बेसिक स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. अँटीबॉडीचे बेसिक स्ट्रक्चर्स त्याची डायग्राम काढायची आणि त्याला लेबलिंग करायचं. डिस्क्रिप्शन नाहीये. कधी विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर मार्च 2010ला. नंतर बघूयात बघा डिस्क्राईब इन ब्रीफ द युजेस ऑफ स्पिग्मोमॅनोमीटर. लक्षात घ्या ब्रीफमध्ये युजेस ऑफ द स्पिग्मोमॅनोमीटर. मग या ठिकाणी युजेस म्हणून ऑप्शन विचारण्यात येईल किंवा सिग्निफिकन्स, इम्पॉर्टन्स असं एक कोणत्याही पद्धतीनं विचारण्यात येऊ शकतात. लक्षात घ्या. किंवा ऍप्लिकेशन सुद्धा असा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यामुळे कन्फ्युजन होतं कामा नये. त्या ठिकाणी सिग्निफिकन्स असतील, युजेस असतील, इम्पॉर्टन्स असतील, ॲडव्हान्टेजेस असतील, ऍप्लिकेशन असतील, हे सगळे सिमिलर वर्ड्स आहेत, समान शब्द आहेत. त्याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी आन्सर लिहावं लागेल. स्पिग्मोमॅनोमीटरचं काय करायचं तर युजेस विचारण्यात आलेले आहेत. कधी तर ऑक्टोबर 2008ला. ठीक आहे. नंतर बघूयात बघा पुढचा जो क्वेश्चन आहे व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ इलिसा. नेम एनी 2 डिसीज अदर दॅन एड्स विच कॅन बी डायग्नोज्ड बाय धिस टेस्ट. लक्षात घ्या व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ इलिसा. इलिसाचा फुल फॉर्म लिहायचा आहे आपल्याला या ठिकाणी. नंतर कोणतेही 2 डिसीज एड्स सोडून जे की ह्या टेस्टद्वारे काय करतो आपण तर डायग्नोसिस करू शकतो. असे 2 डिसीजची नावं लिहायची आहेत. कधी विचारला प्रश्न बघा मार्च 2009 अँड मार्च 2011ला. नंतर बघा गिव्ह द युजेस ऑफ इलेक्ट्रोकार्डिओग्राफ किंवा त्याला ECG म्हणतो आपण. ECGचे युजेस कधी विचारला प्रश्न बघा ऑक्टोबर 2010ला. युजेस ऑफ द इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. नंतर बघा
गिव्ह द रिझन. अ पर्सन विथ ब्लड ग्रुप ओ इज नोन ॲज युनिव्हर्सल डोनर. लक्षात घ्या, सरळ साधा सोपा प्रश्न आहे, 2 मार्कासाठी. ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप ओ आहे त्यांना आपण युनिव्हर्सल डोनर हा का म्हणतो, कधी विचारलं बघा, मार्च 2012 लिहिता येईल आन्सर आपल्याला. ठीक आहे. नंतर बघा, व्हॉट इज कॉन्जेनायटल डिसीजेस, गिव्ह एनी 2 एक्झाम्पल. ऑक्टोबर 2011 ला. लक्षात घ्या, व्हॉट इज कॉन्जेनायटल डिसीज म्हणजे काय, आणि कोणतेही 2 एक्झाम्पल या ठिकाणी लिहायचे आहेत. 2 सब क्वेश्चन्स आहेत. कॉन्जेनायटल डिसीज 1 मार्कासाठी आणि 2 एक्झाम्पल हे 1 मार्कासाठी. कधी विचारलेला आहे प्रश्न, तर ऑक्टोबर 2011 ला. नंतर बघा, राईट अ नोट ऑन अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. लक्षात घ्या, अँटीजन आणि अँटीबॉडी कॉम्प्लेक्स ह्याच्यावरती आपल्याला एक शॉर्ट नोट आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. 2 मार्कासाठी. कधी विचारण्यात आलेला आहे प्रश्न, तर ऑक्टोबर 2011. नंतर बघूयात बघा, राईट अ नोट ऑन सिम्टम्स ऑफ द टायफॉइड. टायफॉइडचे सिम्टम्स कोणत्या पद्धतीत आहेत. ऑक्टोबर 2011 ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तो म्हणजे काय, तर राईट अ नोट ऑन सिम्टम्स ऑफ द टायफॉइडचे सिम्टम्स वरती आपल्याला ह्या ठिकाणी शॉर्ट नोट लिहावी लागेल. ठीक आहे. नंतर बघूयात बघा, पुढचा क्वेश्चन कोणता आहे, तर इनलिस्ट द व्हेरियस टाइप्स ऑफ द कॅन्सर्स. लक्षात घ्या, याच्या आधी सुद्धा तुम्हाला सांगितलंय कॅन्सर हा महत्वाचा प्रश्न आहे. कॅन्सर वरती मग इतर टाइप्स विचारण्यात येतील किंवा सिग्निफिकन्स, डायग्नोसिस, अशा पद्धतीनं. ठीक आहे. आणि ह्याच्यावरती तुम्ही एक प्रकारचे चार्ट तयार करू शकतात की त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धत डिसीज, उदाहरणार्थ एड्स असेल, कॅन्सर असतील किंवा टायफॉइड्स असतील. मग ह्याच्यावरती सुरुवातीला त्याचं डायग्नोसिस. ठीक आहे. नंतर पुन्हा डायग्नोसिस झाल्यानंतर त्याचे कोणते टाईप्स आहेत का बाबांनो, नंतर पुन्हा त्याच्यावरती ट्रीटमेंट कोणत्या पद्धतीनं किंवा त्याचे सिम्टम्स कोणत्या पद्धतीनं आहेत, ह्या सगळ्याचं एक चार्ट ज्यावेळेस करचाल त्यावेळेस तुम्हाला सगळे डिसीज काय होत जातील तर पूर्णपणे लक्षात राहते. लक्षात घ्या, ह्या ठिकाणी काय विचारण्यात आलेलं आहे मार्च 2015 ला, तर इनलिस्ट द व्हेरियस टाइप्स ऑफ द कॅन्सर. नंतर बघूयात बघा, राईट अ नोट ऑन आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. मार्च 2016 ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तो म्हणजे कोणता, राईट अ नोट ऑन आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. ह्या आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटीवरती नोट लिहायची आहे. कधी विचारलं आलेलं आहे, तर मार्च 2016 ला. ठीक आहे. नंतर बघूयात बघा, स्केच अँड लेबल द स्ट्रक्चर ऑफ HIV. HIV काय करायचं आहे या ठिकाणी, तर स्केच अँड लेबल त्याचं स्ट्रक्चर काढायचं, स्ट्रक्चर ऑफ HIV त्याची डायग्राम काढायची आहे. कधी विचारण्यात आलेला आहे प्रश्न, तर मार्च 2017 ला. लक्षात घ्या. नंतर बघूयात पुढे बघा, एक्सप्लेन ABO ब्लड ग्रुप सिस्टीम इन ह्युमन बिंग विथ अ सुटेबल चार्ट. मार्च 2017 ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तो म्हणजे कोणता आहे, तर एक्सप्लेन करायचा आहे काय, तर ABO ब्लड ग्रुप सिस्टीम इन द ह्युमन बिंग मधले एक सुटेबल चार्टच्या आधारे ABO ब्लड ग्रुप्स काय करायचं आहे, तर एक्सप्लेन करायचं आहे. नंतर बघूयात बघा, नेम द कॉजिटिव्ह ऑर्गॅनिझम ऑफ टायफॉइड अँड्रॉइड्स डायग्राम. लक्षात घ्या, पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स ऑफ द टायफॉइड हे घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे, तर डायग्राम त्याची काढायची आहे. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीचे 2 मार्काची क्वेश्चन्स आतापर्यंतच्या प्रिव्हियसली बोर्ड एक्झाम मध्ये काय केलेले आहेत, तर विचारण्यात आलेले आहेत. आता काय करूयात आपण, पुढच्या टाईपचे म्हणजे त्यामध्ये कुठले बेसिकली, तर 3 मार्काचे जे क्वेश्चन्स आहेत की 3 मार्काचे क्वेश्चन्स कोणत्या पद्धतीचे असतात. ठीक आहे. बघूयात बघा, त्यामध्ये गिव्ह द ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑफ ऑपॉइड्स, कॅनाबिनॉइड्स अँड मॉर्फिन्स ऑन ह्युमन हेल्थ. लक्षात घ्या, ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑफ द ऑपॉइड्स, नंतर कॅनाबिनॉइड्स आणि मॉर्फिन्स ऑन द ह्युमन हेल्थ वरती कधी विचारण्यात आलेला आहे प्रश्न, तर मार्च 2013 ला. नंतर बघूयात बघा, डिस्क्राईब द अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. लक्षात घ्या, प्रश्न पुढचा कोणता विचारण्यात आलेला आहे, तर डिस्क्राईब द अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स काय करायचं आहे, तर डिस्क्राईब करायचं आहे. कधी विचारण्यात आलेला आहे प्रश्न, ऑक्टोबर 2013 ला. ठीक आहे. नंतर बघूयात बघा, डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ एन अँटीबॉडी. अँटीबॉडीचं स्ट्रक्चर या ठिकाणी डिस्क्रिप्शन साठी विचारण्यात आलेलं आहे. कधी विचारला प्रश्न बघा, मार्च 2014
अँड ऑक्टोबर 2015ला काय केलेलं आहे तर स्ट्रक्चर ऑफ द अँटीबॉडी डिस्क्राईब करायचं आहे. नंतर बघा शॉर्ट नोट 3 मार्काला विचारलेली आहे. कशावरती? राईट अ नोट ऑन HIV वरती नोट विचारण्यात आलेली आहे. कधी? तर ऑक्टोबर 2014ला. एकदम सरळ साधा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, लक्षात घ्या. हा सुद्धा महत्वाचा आहे. HIV हा सुद्धा महत्वाचा आहे. याच्यावरती सुद्धा आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. HIV असतील, कॅन्सर असतील, टायफॉइड्स असतील. ठीक आहे. नंतर बघूयात बघा, विथ द हेल्प ऑफ अ चार्ट एक्सप्लेन द कॉम्पॅटिबिलिटी ऑफ ह्युमन ब्लड ग्रुप्स. लक्षात घ्या, चार्टच्या आधारे काय एक्सप्लेन करायचं आहे तर बघा, कॉम्पॅटिबिलिटी ऑफ द ह्युमन ब्लड ग्रुप्स म्हणजे कुठलं तर ह्याच्या आधीच 2 मार्काच्या ज्यामध्ये गेलेला प्रश्न ABO ब्लड ग्रुप सिस्टीम. ठीक आहे, सेम त्याच पद्धतीनं. ठीक आहे, परंतु ह्या ठिकाणी 3 मार्कासाठी विचारण्यात आलेला आहे. कधी? तर मार्च 2015ला. नंतर बघूयात बघा, गिव्ह एनी 2 युनिक फीचर्स ऑफ अक्वायर्ड इम्युनिटी. अक्वायर्ड इम्युनिटीचे कोणतेही 2 युनिक फीचर्स विचारण्यात आलेले आहेत. कधी? तर जुलै 2016ला. नंतर बघूयात बघा, गिव्ह द सिम्पटम्स ऑफ टायफॉइड फेवर अँड ड्रॉ अ लेबल्ड डायग्राम ऑफ इट्स कॉजल ऑर्गॅनिझम. लक्षात घ्या, सिम्पटम्स कुणाचे विचारलेत तर टायफॉइड फेवरचे सिम्पटम्स विचारलेत. आणि काय विचारले? अँड ड्रॉ अ लेबल्ड डायग्राम ऑफ इट्स कॉजल ऑर्गॅनिझम. कॉजल ऑर्गॅनिझमची काय करायची तर डायग्राम काढायची आहे. कधी विचारण्यात आलेला आहे प्रश्न तर जुलै 2017ला. नंतर बघूयात बघा, एक्सप्लेन इन ब्रीफ द मेकॅनिझम ऑफ अँटीबॉडी अँटीजन कॉम्प्लेक्स फॉर्मेशन विथ अ नीट लेबल्ड डायग्राम. लक्षात घ्या, एक्सप्लेन इन ब्रीफ. ब्रीफ मध्ये काय तर मेकॅनिझम ऑफ अँटीबॉडी अँटीजन कॉम्प्लेक्स फॉर्मेशन अँड विथ अ नीट लेबल डायग्राम. डायग्रामच्या आधारे अँटीबॉडी अँटीजन कॉम्प्लेक्स काय करायचं आहे तर आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे, त्याचं फॉर्मेशन होते वेळेचं. कधी विचारण्यात प्रश्न आलेला आहे तर हा जुलै 2018ला. लक्षात घ्या, जुलै 2018ला. किती मार्कासाठी तर 3 मार्कासाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. नंतर बघूयात आपण 4 मार्काचे क्वेश्चन्स. 4 मार्क्स क्वेश्चन्स. लक्षात घ्या. मग आता 4 मार्काच्या क्वेश्चन्स मध्ये काय विचारले जाते? एक अंदाज जर करायचं म्हणलं तर सगळे डिसीज. ठीक आहे, मग त्या डिसीज मध्ये सगळं त्यामध्ये सिम्पटम्स असतील किंवा त्याच्यावरती एक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स वरती नोट्स असतील, पॉझिटिव्ह एजंट्स असतील, ट्रान्समिशन असेल. ह्याच्यापैकी म्हणजे प्रत्येक डिसीज हे 4 मार्कासाठी. लक्षात घ्या. बघूयात बघा, गिव्ह सिम्पटम्स ऑफ एड्स, ॲड अ नोट ऑन प्रिव्हेंटिव्ह मेजर ऑफ एड्स. लक्षात घ्या, मार्च 2008, नंतर 2009, नंतर 2011 अँड ऑक्टोबर 2010ला. लक्षात घ्या, आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. काय तर गिव्ह द सिम्पटम्स ऑफ एड्स, एड्सचे सिम्पटम्स अँड ॲड अ नोट ऑन प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ द एड्स. नंतर बघूयात बघा, गिव्ह द पॉझिटिव्ह एजंट्स, सिम्पटम्स अँड मोड्स ऑफ ट्रान्समिशन ऑफ एड्स. लक्षात घ्या, रिपिटेशन्स क्वेश्चन ऑक्टोबर 2003ला. अर्थ त्याचा तोच आहे, थोडा फक्त चेंजेस आहेत. ठीक आहे, काय विचारलं बघा, पॉझिटिव्ह एजंट्स एक विचारला, ह्याच्यामध्ये वाढीव. नंतर सिम्पटम्स वरी पण विचारले होते. नंतर मोड्स ऑफ ट्रान्समिशन ऑफ द एड्स हा एक भाग त्याच्यामध्ये नवीन आला. कधी विचारण्यात आलेला आहे प्रश्न हा तर ऑक्टोबर 2003ला. लक्षात घ्या. नंतर बघा, गिव्ह द पॉझिटिव्ह एजंट, सिम्पटम्स अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ द टायफॉइड्स. लक्षात घ्या, ऑक्टोबर 2010ला प्रश्न विचारण्यात आला आहे, तो म्हणजे गिव्ह द पॉझिटिव्ह एजंट, देन सिम्पटम्स, देन प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ द टायफॉइड. टायफॉइडचे काय करायचं आहे तर पॉझिटिव्ह एजंट्स, त्याच पद्धतीनं सिम्पटम्स अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ द टायफॉइड लिहायचे आहेत. नंतर बघूयात बघा, व्हॉट इज इनेट इम्युनिटी, एक्सप्लेन डिफरंट बॅरियर्स ऑफ इनेट इम्युनिटी सिस्टीम. मार्च 2008ला प्रश्न विचारला बघा. लक्षात घ्या, व्हॉट इज इनेट इम्युनिटी. इनेट इम्युनिटी म्हणजे काय आणि एक्सप्लेन डिफरंट बॅरियर्स ऑफ इनेट इम्युनिटी सिस्टीम. डिफरंट बॅरियर्स काय करायचे तर ह्या ठिकाणी लिहायचे आहेत. नंतर बघा, गिव्ह अन अकाउंट ऑफ इम्युन डिसऑर्डर्स. इम्युन डिसऑर्डर वरती काय करायचं आहे तर अकाउंट लिहायचं आहे. कधी विचारण्यात आलेला आहे प्रश्न तर मार्च 2010ला. नंतर बघूयात बघा, डिस्क्राईब व्हेरियस मोड्स ऑफ ट्रान्समिशन अँड सिम्पटम्स ऑफ एड्स. मार्च 2012. लक्षात घ्या, काय प्रश्न आहे तर डिस्क्राईब व्हेरियस मोड्स ऑफ ट्रान्समिशन अँड सिम्पटम्स ऑफ द एड्स. मार्च 2012ला प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, म्हणजे आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये टायफॉइड्स, नंतर कॅन्सर,
ठीक आहे. नंतर पुन्हा त्याच्यामध्ये एड्स ह्याच्यावरती क्वेश्चन्स काय केलेले आहेत, तर जास्त पद्धतीचे क्वेश्चन काय केलेले आहेत तर ह्याच्यामध्ये विचारण्यात आलेले आहेत. लक्षात घ्या, टायफॉइड्स असतील, एड्स असतील किंवा कॅन्सर असतील किंवा एक स्पेसिफिक नोट जर म्हणलं तर HIV वरती सुद्धा नोट विचारण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स वरती नोट्स विचारण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने इम्युनिटी सिस्टीम, मग त्यामध्ये अक्वायर्ड इम्युनिटी, इनेट इम्युनिटी ह्याच्यावरती सुद्धा काय केलेलं आहे तर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीनं अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स ह्याच्यावरती सुद्धा काय केले तर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. मग ह्या प्रश्नाचा जर आपण सराव केला तर तुम्हाला ह्या चॅप्टर मधले कुठलेही प्रश्न हे अवघड जाणार नाहीत. ह्याच्यावरती तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळून जातील. विद्यार्थी मित्रांनो, काही जर अडचण असेल तर लिंकच्या खाली किंवा टेलिग्राम असतील किंवा व्हॉट्सअपच्या माझ्या नंबरवरती तुम्ही मला ते पाठवू शकता, तीच तुमची सॉल्व्ह करण्यात येईल. ठीक आहे. धन्यवाद.